हॅलो फ्रेंड्स, इझी मॅथ्स फॉर ऑल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स पाहणार आहेत. मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स आपल्या सर्वांना माहीत आहेत. पहा बघा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सर्वात अगोदर आपण या शब्दांचा किंवा या टॉपिकच्या नावाचा अर्थ पाहूयात. इक्वेशन्स माहीत आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये RHS असते, LHS असते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये RHS आणि LHS असते आणि जे एक्सप्रेशन इक्वल टू साईननं दाखवतात त्याला आपण काय म्हणणार, इक्वेशन्स म्हणणार. त्याच्यानंतर लिनियर म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. पहा, लिनियर म्हणजे असं एक्सप्रेशन असतं ज्या एक्सप्रेशनमधल्या प्रत्येक टर्मची डिग्री जी आहे ती किती पाहिजे, 1 पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण लिनियर म्हणतो. ठीक आहे, काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. समजा मी लिहितं इथं x + 5 = 0. ठीक, आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे, कारण याच्यामध्ये जितके काय व्हेरिएबल्स आहेत त्या सर्व व्हेरिएबल्सची जी पॉवर आहे, डिग्री आहे, ती किती येते, 1 येते. इथं तुम्ही पाहू शकता. पहा, x चा पॉवर आहे 1, म्हणजे हे एक लिनियर इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आणखी एक लिहितो मी, x + y = 5. ठीक आहे, x + y = 5. याच्यामध्ये जितके व्हेरिएबल्स आहेत त्यांची कंबाईन जी डिग्री आहे ती आपण पाहू शकतो. तिथं x आहे, x ची डिग्री येते 1, y ची डिग्री येते 1. ठीक आहे, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन पण लिनियर इक्वेशन आहेत. आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय बघा. सर्वात अगोदर व्हेरिएबल म्हणजे काय. ठीक आहे, व्हेरिएबलचा मिनिंग होतो व्हॅरिएबल, म्हणजे जे किंवा जी व्हॅल्यू व्हॅरी होत चालते. ठीक आहे, जी व्हॅल्यू व्हॅरी होत चालते, ज्याची व्हॅल्यू आपण आपल्या मनानं ठेवू शकतो, त्याला आपण काय म्हणणार, व्हेरिएबल म्हणणार. म्हणजे इथं व्हेरिएबलची जी किंमत आहे ती x आहे, y आहे, इथं x आहे. म्हणजे व्हेरिएबल हा अशी टर्म असते जी टर्म व्हॅरी होत चालते, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आता टू व्हेरिएबल्स म्हणजे काय बघा, असं इक्वेशन किंवा असं लिनियर इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असतील त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार. सर्वात आता पहिल्यापासून बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. अँड इक्वेशन कंटेनिंग टू व्हेरिएबल्स इन विच एव्हरी टर्म हॅज पॉवर किंवा हॅज डिग्री 1. ठीक आहे, देन दिस एक्सप्रेशन किंवा दिस इक्वेशन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. असं इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील आणि ते इक्वेशन लिनियर असेल त्याला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे, डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, कारण का जेव्हा आपण गणिताचे टॉपिक पाहत असतो तेव्हा आपल्याला बेसिक जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, कारण जेव्हा आपल्याला बेसिक स्ट्रक्चर माहीत होईल तेव्हा आपल्याला टोटल टॉपिक व्यवस्थित समजून जातो. जेव्हा तुम्हाला हेच डेफिनेशन माहीत नसेल तर त्याच्या पुढलं शिकून पण आपल्याला काय अर्थ येणार नाही. अगोदर आपल्याला लिनियर इक्वेशन्स माहीत पाहिजेत आणि लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलमधले माहीत पाहिजे. आता या ठिकाणी पहा, 2च्या ऐवजी जर मी 3 केलं तर 3 व्हेरिएबल्स असतील. मग इथं 2 व्हेरिएबलमधलं हे इक्वेशन आहे. पहा, हे सेकंडमधलं. ठीक आहे, हे जे आहे ते लिनियर आहे परंतु 1 व्हेरिएबलमधलं आहे. ठीक आहे, हे 1 व्हेरिएबलमधलं आहे, हे 2 व्हेरिएबलमधलं आहे. आता 3 व्हेरिएबलचं जर लिहायचं असेल, 2x + 3y - 5z = 0. हे आहे लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल, जे की आपल्याला 10वीच्या सिलेबसला नाही, ते 11वी-12वीच्या सिलेबसला येत आहे. आणि हे पण एक्झाम्पल्स आहेत, ते पण आपण सॉल्व्ह करू शकतो बाय युझिंग क्रॅमर्स रूल, जे की आपल्याला यावर्षी पाहायचं आहे. असो, हा भाग आपल्या सिलेबसला नाही, 10वीच्या सिलेबसला. आता पाहूयात आपण लिनियर इक्वेशन्स कोणकोणत्या टाईपमध्ये घेता येतात. बघा, इकडे एक एक्झाम्पल घेतलं आहे मी. हे या एक्झाम्पलमध्ये 1/x दिसतोय. 1/x जर असेल तर 1/x ची जी डिग्री आहे ती 1/x ची डिग्री काय आहे ते बघा, 1/x = x⁻⁻1 असतो. म्हणजे x ची पॉवर -1 येते. आपल्याला x ची पॉवर काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन लिनियर एक्सप्रेशन नाही. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर दुसरं एक्झाम्पल काय येतं बघा, x² + 2y² = 0. ठीक आहे, x² + 2y² = 0. या एक्सप्रेशनमध्ये x ची पॉवर येते किंवा x ची डिग्री येते 2 आणि y ची पण डिग्री येते 2. म्हणजे डिग्री ऑफ ईच टर्म इज 2. देअरफॉर द गिवन एक्सप्रेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन. ठीक आहे, या खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. त्याच्या अगोदर आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्मॅट बघूयात. जनरल फॉर्मॅट आहे ax + by + c = 0. ठीक आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स
has the form of ax plus by plus c equals to 0 where a, b and c be the real numbers and also a is not equal to 0, b is not equal to 0 at a time. ठीक आहे, काय सांगितलं बघा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 असायला पाहिजे आणि ए बी सी हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत आणि एची किंमत 0 नसली पाहिजे, बीची किंमत 0 नसली पाहिजे. कारण का बघा, जर एची किंमत मी 0 ठेवली इथं, ठीक आहे, जर एची किंमत मी 0 ठेवली तर हे एक्सप्रेशन 0x प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 होऊन जातं. 0xला काही मिनिंग नसतोय, म्हणजे बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन लिनियर तर आहे, परंतु लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं असणार नाही. कारण का इथं व्हेरिएबल किती भेटतो आपल्याला, एकच, जो की वाय असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जनरल इक्वेशन जे आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं ते आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 वेअर ए बी सी बिलॉंग्स टू आर, ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, आता व्यवस्थित आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. अगोदर एक्झाम्पल्स बघूयात कोणतं एक्सप्रेशन लिनियर आहे, कोणतं एक्सप्रेशन लिनियर नाही. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन्स बघूयात. ठीक आहे, बघा काय एक्झाम्पल्स लिहितो मी. फर्स्ट आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू एक्स वाय. एक्स प्लस 2y इज इक्वल टू एक्स वाय. सेकंड आहे 1/x प्लस 2 इज इक्वल टू 3y. नेक्स्ट आहे थर्ड आहे x मायनस 2y इज इक्वल टू y. x मायनस 2y इज इक्वल टू y. फोर्थ आहे x स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 3y इज इक्वल टू 0. फिफ्थ आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 3. सिक्स आहे 0x प्लस 5y इज इक्वल टू 7. आणि सेवन्थ आहे 2x प्लस 0y मायनस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता मी इतके 7 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत पहा. आता याच्यापैकी कोणतं एक्सप्रेशन किंवा कोणतं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन असेल 2 व्हेरिएबलचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये फर्स्ट पाहूयात. पहा, फर्स्ट तुम्ही लगेच सांगू शकता फर्स्ट हे एक्सप्रेशन लिनियर आहे का. बघा, आता 3 टर्म आहेत इथं, फर्स्ट आहे, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे, तिन्ही टर्ममध्ये याची पॉवर 1 आहे, याची 1 आहे, परंतु या टर्मची टोटल पॉवर किती होत असते बघा. जर 2 व्हेरिएबल्स मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर त्यांची जी पॉवर आहे, त्यांची जी डिग्री आहे ती दोघांची ॲडिशन होत असते, दोघांच्या पॉवरची ॲडिशन होत असते. मग इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे 1 आणि 1 2 होऊन जाईल. म्हणजे हे जे टर्म आहे या टर्मची डिग्री किती येते, 2 येते. म्हणजे हे एक्सप्रेशन लिनियर इक्वेशन नाही. ठीक आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमधलं नाही. आता इथं जर पाहिलं आपण तर याची तुम्ही डिग्री बघू शकता. पहा, 1/x आहे, म्हणजे एक्सची किंमत काय होते, -1 प्लस 2 इज इक्वल टू 3y. एक्स रेज टू -1 प्लस 2 इज इक्वल टू 3y. डेफिनेशन काय सांगते, लिनियर पाहिजे म्हणजेच काय पाहिजे, एक्सची पॉवर 1 पाहिजे, वायची पॉवर 1 पाहिजे. इथं एक्सची पॉवर -1 आहे. ठीक आहे, एक्सची पॉवर -1 आहे, म्हणजे हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. त्याच्यानंतर हे बघूयात आपण. ठीक आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, एक्स एक आहे, वाय एक आहे. ठीक आहे, इथं फक्त 3 टर्म दिलेले आहेत आणि प्रत्येक टर्ममधल्या व्हेरिएबलची पॉवर किती येते, 1 येते. याला आपण जनरली असं पण लिहू शकतो. पहा, इम्प्लाइज दॅट x मायनस 2y मायनस y मायनस 3y इज इक्वल टू काय होईल, 0 होईल. आणि हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात. हे तर येणार नाही, कारण का एक्सची पॉवर 2 येते. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, कारण 2 व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे ती 1 येते. इथं जर पाहिलं आपण तर हे एक्सप्रेशन ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0च्या फॉर्मॅट आहे, परंतु एची किंमत इथं काय दिलेली आहे, 0. आपल्याला एची किंमत नॉट इक्वल टू 0 पाहिजे बाय युझिंग डेफिनेशन किंवा बाय युझिंग जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे हे एक्सप्रेशन लिनियर तर आहे, कारण हे कॅन्सल झाल्यानंतर 5y इक्वल्स टू 7 येतं, परंतु हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. त्याच्यानंतर हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही, कारण का हा जो 0y आहे हा कॅन्सल होऊन 2x मायनस 3 फक्त शिल्लक राहतं. ठीक आहे, म्हणजे हे जे शेवटचे 2 आहेत हे लिनियर तर आहेत, परंतु 2 व्हेरिएबलमधले इक्वेशन्स नाहीत, म्हणून आपण याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाहीत. ठीक आहे, याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल 8 एक बघा. रूट 2y प्लस रूट 3
झेड इज इक्वल टू 6. इथं दोन व्हेरिएबल चेंज केलेत कारण व्हेरिएबल कोणते मी ठेवू शकतो पा. √2y प्लस √2z इक्वल्स टू काय आहे 6 आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर एची आणि बीची किंमत काय आहे त्याच्यावरून आपल्याला काही फरक पडत नाही पा. एची किंमत इथं √2 आहे, बीची किंमत √3 आहे. याच्यावरून आपल्याला काय फरक पडणार, फक्त आपल्याला काय पाहिजे वायची आणि झेडची जी पॉवर येते किंवा वायची आणि झेडची जी डिग्री येते ती किती पाहिजे 1. म्हणजे इथं 1 पण आहे आणि दोन व्हेरिएबल्स पण आहेत. एची किंमत आहे √2 आणि बीची किंमत आहे √3 जे की रिअल नंबर आहेत. म्हणजे हे एक्सप्रेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर काही बुक्समधले प्रॉब्लेम पाहूयात. नंबर 1 मध्ये एक टेबल आहे त्याच्यामध्ये आपण काय शोधणार आहेत बघा. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत. सर्वात पहिलं बघा 4m + 3n इक्वल्स टू 0. ठीक आहे. इथं व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत, m आणि n हे दोन व्हेरिएबल्स वापरलेले आहेत ज्यांची जी डिग्री आहे ती 1 येते. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आपण येस म्हणू शकतो किंवा राईट करू शकतो. फक्त एक्सप्रेशन शोधायचे की कोणते इक्वेशन्स लिनियर आहेत आणि दोन व्हेरिएबल्स कोणत्या इक्वेशनमध्ये आहे. त्याच्यानंतर हे बघा हे इक्वेशनच लिनियर नाही कारण का याच्यामध्ये एक्सची जी पॉवर आहे ते 2 येते. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा याच्यामध्ये या टाईपचं एक्झाम्पल आहे. याच्यावरून आणि याच्यावरून काय फरक पडणार नाही. इथं एक्सची पॉवर 1 आहे, वायची पॉवर 1 आहे. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर हे जनरल एक्सप्रेशन जर पाहिलं आपण ax + by + c इक्वल्स टू 0 तर त्याच्यानुसार एची किंमत 0 नसली पाहिजे परंतु इथं एची किंमत 0 आहे. लिनियर आहे परंतु टू व्हेरिएबलचं एक्सप्रेशन नाही. हे पण तसंच लिनियर आहे परंतु टू व्हेरिएबलचं एक्सप्रेशन नाही. तर एकच व्हेरिएबल राहतोय हा तर व्हॅनिश होऊन जाईल. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण तर 1/x आणि 1/y इथं एक फॉर्मॅट दिला आहे. 1/x असेल तर एक्सची पॉवर येत असते -1. म्हणजे इथं एक्सची डिग्री येते -1, वायची डिग्री येते -1. म्हणजे हे लिनियर असणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जर पाहिलं तर XY मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि जेव्हा जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये असती टर्म तेव्हा एक एक्झाम्पल मी याच्या अगोदर घेतलं होतं पा. इथं आहे जेव्हा जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये असतं तेव्हा याची पॉवर आणि याची पॉवर यांची ॲडिशन होत असते. म्हणजे इथं पण x आणि वायची ॲडिशन होऊन इथं डिग्री किती येते 2. म्हणजे या टर्मची डिग्री येते 2. बाकी 1 असो किती असो आपल्याला काय फरक पडणार नाही. इथं आपल्याला सापडतं काय हे लिनियर नसेल. ठीक आहे. डिग्री आपण कंबाईन करतो पा. जर समजा x³ + 4y = 0 येत असेल, x³ + 4y = 0 हे लिनियर नाही परंतु इथं डिग्री शोधायची असेल तर किती येईल बघा. याची 3 आणि याची 1 म्हणजे एकूण किती होते डिग्री 4 होते. अशा टाईपच्या इक्वेशन्सला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. साधी सोपी कन्सेप्ट आहे पा. जास्त डोकं लावायची पण इथं गरज नाही. फक्त ax + by + c = 0 चा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये एची किंमत आणि बीची किंमत 0 नसली पाहिजे. सी 0 असला तर काय फरक पडत नाही परंतु एची आणि बीची किंमत 0 नसली पाहिजे. आणि x आणि y ची जी पॉवर आहे किंवा जी डिग्री आहे ती प्युअरली 1 पाहिजे. 1 शिवाय कोणती नसली पाहिजे. इथं आपल्याला दिसते पा एक्सची पॉवर 1 दिसते परंतु ती डिव्हिजनला आहे. आपल्याला ते वर शिफ्ट केल्यानंतर हे एक्सप्रेशन असं दिसेल पा 4x⁻⁻1 5y⁻⁻1 = 4 किंवा हे जर आपण सॉल्व केलं ना तर हे आपल्याला असं दिसेल डिवाइडला असेल xy वर येतं 4y + 5x = 4 आणि हा जो xy आहे हा xy इकडे शिफ्ट होईल. हे आणि हे सेम टू सेम आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर वायची पॉवर 1, एक्सची पॉवर 1 आणि या टर्मची पॉवर किती होते 2 होते कारण XY मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. ठीक आहे. हा झाला डेफिनेशननुसार आपण लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे शोधलं. आता याच्यानंतर लिनियर इक्वेशन सॉल्व कसे करायचे. याच्यानंतर आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व कसे करायचे हे पाहूयात. सर्वात अगोदर 1 व्हेरिएबल आपण इयत्ता 9वी मध्ये 8वी मध्ये इव्हॅल्युएट केलेलं आहे बघा. मी इथं लिहितोय 2x + 3y किंवा 1 व्हेरिएबल्स घेऊयात. 2x + 3 = 0. 2x + 3 = 0 याचं सोल्युशन आपण इझिली फाइंड आउट केलं होतं. काय केलं मी दोन्ही साईडला -3 ॲडिंग केली किंवा -3 तिकडे शिफ्ट केला तर 2x = -3 येतं. ठीक आहे. 2x = -3 आणि x ची किंमत काय आली -3/2 आली. हे इझिली सिम्प्लिफाय 1 मार्काचं एक्झाम्पल होतं आणि जे आपण इयत्ता 9वी मध्ये किंवा 8वी मध्ये सॉल्व केलेलं आहे. हे लिनियर आहे परंतु हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होतं. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल नाहीत. आता याच्यामध्येच मी 2 व्हेरिएबल घेतोय.
ठीक आहे. 2x + 3y = 0 या टाईपच्या इक्वेशनचे एकूण सोल्युशन्स किती असतील. ठीक आहे. आता बघूयात आपण. बघा आता सोल्युशन्स म्हणजे काय, अशी XY मला सांगा ज्याच्यामध्ये x ची किंमत आणि y ची किंमत ठेवली की यांची ॲडिशन काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आता सोल्युशन्स किती आहेत आपण तपासू शकतो. पहा मी जनरल ठेवतोय. समजा x ची किंमत ठेवतो मी 3 आणि y ची किंमत ठेवतो मी -2. 3 आणि -2 ठेवून बघा, हे आलं 6 आणि हे आलं -6. ही किंमत 0 भेटून जाते. नेक्स्ट x = ठेवतो मी 2. x = ठेवतो काय मी 2. हे किती झालं, 4 झालं. आपण चेक करायलोत, काढायलोत. असे किती एक्झाम्पल्स किंवा किती सोल्युशन्स आपल्याला काढता येतात. x = 2 आहे आणि y = ठेवतो मी -4/3. बघा बरं ठेवून x ची किंमत जेव्हा मी 2 ठेवेल, 2 होईल 4 प्लस मी इथे लिहितोय 2 × 2 + 3 × -4/3 = 2 झाला 4, 3 गेट कॅन्सल, -4 = 0. हे पण किंमत ठेवली तर 0 आलं. त्याच्यानंतर x ची किंमत 0, y ची किंमत 0. 0 0 ठेवलं तरी काय होणार आहे, 0. आपण आपल्या मनाने ठेवूयात x ची किंमत. समजा x ची किंमत मी ठेवतोय 20. ठीक आहे. काही ठेवलं तर आपल्याला नवीन सोल्युशन भेटणार आहे. x ची किंमत जेव्हा मी 20 ठेवतो ते y ची किंमत मला काही ना काही भेटणार आहे. बघा y ची किंमत काय भेटते, y ठेवतो मी -20/3. कारण का -20/3 ठेवलं, 3 कॅन्सल, हा -20 आणि हा 20 काय होईल, 0 होऊन जाईल. म्हणजे अशा टाईपचे आपण इनफायनाईट सोल्युशन सांगू शकतो. इनफायनाईट म्हणजे काय, आपण जितके x घ्याल तितके आपल्याला y भेटणार आहेत. म्हणजे हे जे सोल्युशन्स आहेत हे सोल्युशन्स कधीच संपणार नाहीत. म्हणजे जर समजा एक लिनियर इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचे सोल्युशन्स इनफायनाइटली मेनी असतात. इक्वेशन दिलेलं असेल तर आता समजा 2 इक्वेशन्स दिलेले असतील, 2x - y = 3. आता 2 इक्वेशन्स दिलेले असतील तर याचे एकूण सोल्युशन्स किती. मी सांगितलं होतं पाठीमाग काय, की जर एक इक्वेशन असेल तर सोल्युशन इन्फायनाईट असतात, परंतु जर 2 सोल्युशन्स किंवा एक इक्वेशन असेल तर सोल्युशन इन्फायनाईट येतील. 2 इक्वेशन्स असतील तर सोल्युशन किती येतात. आता जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. महत्त्वाचं आहे, जर एक इक्वेशन असेल 2 व्हेरिएबलचं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सिंगल असेल तर त्याचे इन्फायनाईट सोल्युशन्स असतात. परंतु जर 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स दिलेले असतील तर सोल्युशन असतं युनिक. ठीक आहे. एक आणि एकच सोल्युशन भेटतं जे की आपण ग्राफिकली काढू शकतो. सायमल्टेनियस इक्वेशन लिहून कोएफिशिएंट सेम बनवून आपण ते इव्हॅल्युएट करू शकतो किंवा क्रॅमर्स रूलनं आपण इव्हॅल्युएट करू शकतो. ठीक आहे. 3 मेथड आहेत. सायमल्टेनियस इक्वेशनचा फॉर्मॅट एक आहे. सेकंड फॉर्मॅट आहे ग्राफ मेथड, ग्राफ काढून आपण ते इव्हॅल्युएट करू शकतो, किंवा थर्ड आहे क्रॅमर्स रूल जे की आपल्याला नवीन यावर्षी पाहायचं आहे. आता हे पहिल्या मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं बघा. सर्वात अगोदर कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सारखे बनवायचे. x सारखे बनवा किंवा y सारखे बनवा. ठीक आहे. आणि व्हेरिएबल जेव्हा आपण सारखे बनवतो त्याच्यानंतर त्यांची ॲडिशन करा किंवा वजाबाकी करा. कारण का जेव्हा ते कॅन्सल होतील तेव्हा एकच व्हेरिएबल शिल्लक राहील आणि त्या व्हेरिएबलची किंमत आपण काढून दुसऱ्या एका व्हेरिएबलमध्ये ती ठेवू शकतो. इथं ऑलरेडी दिलेलं आहे पहा 2x म्हणजे या टर्मचे जी कोएफिशिएंट्स आहेत ते सारखे आहेत. म्हणजे हे कॅन्सल करण्यासाठी मला यांची सबट्रॅक्शन करावं लागेल. मायनस हा प्लस होईल आणि हा मायनस होऊन जाईल. हे सबट्रॅक्शन झाल्यानंतर हे दोन्ही झाले कॅन्सल. 3y + y होईल, म्हणजे ही किंमत आली 4 = -3, y = -3/4. y = -3/4. पुट इन 1. ही किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून देऊयात आपण. ही किंमत ठेवली तर काय आलं बघा, 2x + 3 × -3/4 = 0. y ची किंमत ठेवून दिली मी -3/4. 2x - 9/4 = 0. 2x = 9/4. x = 9/8. x = 9/8. ही x ची किंमत आहे आणि ही y ची किंमत आहे. आता या दोन्ही किमती हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील. आपण चेक पण करू शकतो. पहा 2x + 3y, x ची किंमत ठेवून देतोय मी 9/8 + 3 × y ची किंमत आली -3/4. ठीक आहे. हे काय होतं बघा, हे आलं 9/4 आणि हे आलं -9/4, जी किंमत येते 0. ठीक आहे. म्हणजे साधं सोपं आहे. लक्षात ठेवायचं काय, आपण डिटेलमध्ये हे पाहणार आहेत. पहा लक्षात काय ठेवणार, जेव्हा 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल दिलेले असतील तेव्हा सोल्युशन युनिक असतं. ठीक आहे.
तेव्हा सोल्युशन युनिक असतं. परंतु काही इक्वेशन्स असे असतील ज्या इक्वेशन्सचं सोल्युशन एक्झिस्ट नसेल. फॉर एक्झाम्पल इथं लिहितो मी x प्लस वाय इज इक्वल टू 2, x प्लस वाय इज इक्वल टू 2 आणि 2x प्लस 2y इज इक्वल टू 5. आता यांचं सोल्युशन आपण इव्हॅल्युएट करू शकत नाहीत, कधीच इव्हॅल्युएट करू शकत नाहीत. का ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सोल्युशन डज नॉट एक्झिस्ट. सोल्युशन डज नॉट एक्झिस्ट. कारण का बघा, जेव्हा जेव्हा मी एक्सचा कोइफिशियंट सारखा करायला जातो तेव्हा वायचा पण सारखा होईल आणि वजाबाकी करताना दोन्ही कॅन्सल होतील. म्हणजे एक्सची पण किंमत आपल्याला इथं भेटणार नाही आणि वायची पण किंमत आपल्याला इथं भेटणार नाही. म्हणजे